सर्व पापविशुद्धात्मा श्री गुरो पादसेवनात देह ब्रह्म भवेद्यस्मात् तत्कृपार्थ वदाभिते। 11. श्री गुरुचरणाच्या सेवेने अंतःकरण सर्व पापांपासून शुद्ध होऊन जाते, त्यामुळे जीव ब्रह्मरूप बनतो। त्या गुरुकृपेचे तत्व तुझ्यावर गुरुकृपा व्हावी म्हणून मी तुला कथन करतो। 11. गुरुपादांबुज स्मृत्वा जल शिरसी धारयत सर्व तीर्थावगाहस्य संप्राप्नोति फलं नरः। 12. श्री गुरुचरण कमलांचे स्मरण करून मस्तकावर पाणी ओतले असता म्हणजेच स्नान केले असता चरणतीर्थ मस्तकी धारण केल्यास सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल साधकाला मिळते। सद्गुरुचरण तीर्थ निरंतर सर्व तीर्थांचे माहेर होय। 12. शोषण पादपंकस्य दीपन ज्ञान तेजसाम गुरुपादोदक सम्यक संसारार्णवतारकम। 13. श्री गुरुचरण तीर्थ पापरूपी चिखलाला सुकविणारे पापहारक आहे, ज्ञानरूपी तेजाला उज्ज्वल अधिक प्रकाशित करणारे ज्ञानवर्धक आहे, संसार सागरातून पार करणारे तारक आहे। 13. अज्ञानमूलहरण जन्मकर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धेर्थ गुरुपादोदक पिबेत। 14. समूळ अज्ञान दूर करणारे जन्म आणि कर्म यांचे निवारण करणारे हे गुरुपादोदक श्री गुरुचरण तीर्थ ज्ञान आणि वैराग्य प्राप्तीसाठी प्राशन करावे। 14. गुरो पादोदक पित्वा गुरोरुच्छिष्ट भोजनम गुरुमूर्ते सदा ध्यान गुरुमंत्र सदा जपेत। 15. गुरुचरण तीर्थ प्राशन करून श्री गुरु आज्ञापालन हेच उच्छिष्ट भोजन मानून श्री गुरुमूर्तीचे अंतरी सदैव ध्यान करीत गुरुने दिलेल्या मंत्राचा सदा जप करावा। 15. काशी क्षेत्र तन्निवासो जान्हवी चरणोदकम गुरुर्विश्वेश्वर साक्षात तारक ब्रह्म निश्चितम। 16. श्री गुरुचे निवासस्थान म्हणजेच काशी क्षेत्र, चरण तीर्थ म्हणजेच गंगा, श्री गुरु म्हणजेच प्रत्यक्ष श्री विश्वेश्वर समजावेत। श्री गुरुच मानवाला तारणारे निश्चित ब्रह्मस्वरूपच होत। 16. गुरो पादोदकयत्तु गयासौ सोक्षयो वटः तीर्थराजा प्रयागश गुरुमूर्ते नमो नमः। 17. श्री गुरुचे चरण तीर्थ हेच प्रत्यक्षात गयातीर्थ होय, गुरुच जणू गयेचा चिरंतन वटवृक्ष होय। सर्व तीर्थात जे प्रमुख प्रयाग तीर्थ ते गुरुच होय, अशा महान गुरुमूर्तीला द्विवार नमस्कार असो। 17. गुरुमूर्ती स्मरेन नित्य गुरुनाम सदा जपेत गुरोराजना प्रकुर्वित गुरोरन्यन भावेत। 18. श्री गुरुमूर्तीचे नित्य स्मरण करावे, गुरुनामाचा सदा जप करावा, श्री गुरुची आज्ञा मनःपूर्वक कटाक्षाने पाळावी, गुरुखेरीज मनात अन्य भावभावना ठेवू नये। 18. गुरु अग्रस्थित ब्रह्म प्राप्यते तत्प्रसादतः गुरोर्ध्यान सदा कुर्यात कुलस्त्री स्वपतेरेथा। 19. गुरु ब्रह्मरूप होय, गुरुमुख स्थित ब्रह्म हे गुरुच्या कृपेनेच प्राप्त होते, म्हणून कुलीन स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीचे चिंतन करते त्याप्रमाणे स्त्री गुरुचे ध्यान चिंतन सदा करावे। 19. स्वाश्रमच स्वजातीयच स्वकीर्तिपुष्टिवर्धनम एतत् सर्व परित्यज्य गुरोरन्यन भावेत। 20. आपले घरदार, आपली जात कुळ वंशाभिमान, आपली कीर्ती वैभव कला विद्या धनी वृद्धीचा लोभ हाव आसक्ती सोडून देऊन केवळ गुरुशिवाय इतर कोठेही कशावरही भावना ठेवू नये, एकमेव गुरुच भजावा, गुरुचेच ध्यान करावे। 20. अनन्याश्चिंतयन्तोम सुलभ परमपदम तस्मात् सर्व प्रयत्नेन गुरोराराधन कुरु। 21. अनन्य भावाने एकनिष्ठेने जे कोणी शिवरूप गुरुचे चिंतन करतात त्यांना परमपद सुलभ आहे, म्हणून सर्व प्रकारे प्रयत्न करून श्री गुरुची आराधना भक्ती करावी। 21. त्रैलोक्य स्फुटवक्तारो देवाद्यसुरपन्नगा गुरु अग्रस्थिता विद्या गुरुभक्त्या तु लभ्यते। 22. त्रैलोक्यात स्पष्ट वक्ते देवादिक दैत्य असुर आणि पन्नग म्हणजे नाग सर्प इ असले तरी गुरुमुखी असलेली विद्या गुरुभक्तीशिवाय प्राप्त होत नाही। 22. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा।